सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज आपल्या अपर्तुळी ग्रामपंचायत या ठिकाणी 76वा प्रजासत्ताक दिन संपन्न होत है। नमन इस माटी को जिसको माटी चंदन है, नमन इस माटी को यहाँ माटी चंदन है, स्वाधीनता पे शहीद हुए जो उन वीरों को वंदन है। इंग्रजांच्या या जुलमी राजवटीला आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचं रणकंदन केलं, अशा वीरांना आणि क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो। 150 वर्ष इंग्रजांनी राजवट केली। या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाची मुक्तता झाली। भारत देश स्वतंत्र झाला। भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा देश चालवायचा कसा, हा एक मोठा प्रश्न आपल्या देशासमोर निर्माण झाला। मोठी समस्या निर्माण झाली, कारण आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, हजारो जाती आहेत, विविध भाषा आहेत, विविध प्रकारचे प्रांत आहेत, आणि या सर्वांना एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून ठेवण्यासाठी हे जे काम आहे, हे काम कठीण काम होतं। आणि म्हणून एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून ठेवण्यासाठी जी शासन प्रणाली लागते ते म्हणजे संविधान। त्या संविधान बनवण्यासाठी जबाबदारी दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिपूर्ण अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने 11 दिवस या कालावधीमध्ये संविधान पूर्ण केलं आणि भारतीय संसदेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी मंजुरी दिली आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश या ठिकाणी लोकशाही खऱ्या अर्थाने नांदली गेली। प्रत्येक घरामध्ये जे खरोखर साक्षर लोक आहेत, प्रत्येक घरामध्ये संविधानाची गरज आहे, संविधान वाचनाची गरज आहे, कारण त्यामध्ये असणारे कर्तव्य, आपली जबाबदारी, आपले अधिकार, त्यामध्ये असणारे अधिनियम, त्यामध्ये असणारे कलम, या सर्वांची माहिती होणे गरजेचं आहे। आणि म्हणून या संविधानाचं खरं प्रकारे वाचन होणं गरजेचं आहे। मी एवढं सांगतो की रातों के अंधकार में मैं दीपक सा जलता हूँ, मैं भारत का संविधान हूँ, सबको राह दिखलाता हूँ। या ठिकाणी उपस्थित असणारे या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच देशमुख मॅडम, त्याचप्रमाणे उपसरपंच इनायतुल्ला देशमुख साहेब, त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य, या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय इब्राहिम जमाने साहेब, पंचायत समिती माजी उपसभापती सन्माननीय शोभ पास्कर साहेब, मोहल्ल्याचे अध्यक्ष, चांदणीकोटचे अध्यक्ष, कात्रकोटचे अध्यक्ष, आंबेवाडीचे अध्यक्ष, या ठिकाणी भारतीय स्टेट बँकेचे सर्व कर्मचारी, उंडरे हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद, रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेचे सर्व शिक्षक वृंद, पोस्ट ऑफिसचे सर्व कर्मचारी, या सर्वांचं, माजी विद्यार्थी, मुंबई मंडळाचे सदस्य आणि माझे समोर असणारे दैवत, या सर्वांचं या ठिकाणी शाब्दिक स्वागत करतो। आणि या ठिकाणी देशमुख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ध्वजारोहण करावं।